नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूया टॉप 10 घडामोडी. कराड येथील प्रतिसंगम घाटामधील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. त्यावेळेला त्यांच्या समवेत खासदार सुनील तटकरे, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना धमकीचा फोन आल्याची माहिती हाती आली. यावेळेला गोरंट्याल यांना एका इंटरनॅशनल कॉलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या प्रकरणी जालना शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तात्काळ ही माहिती सदर बाजार पोलिसांना दिली आणि सदर अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी लवकरात लवकर धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लावावा अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट आता व्हायरल होते. मनसेत यामुळे खळबळ उडाली असून पुण्यामध्ये राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलंय. वसंत मोरे यांनी पोस्टमध्ये असं म्हटलंय की एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस शांत होतो, त्यानंतर कोणाकडे तक्रार ना करतो ना कोणाकडून अपेक्षा करतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वसंत मोरे यांच्या या पोस्टचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. या पोस्टमुळे वसंत मोरे यांची नाराजी आणि पुणे मनसेमधील अंतर्गत वाद हा समोर आला. पाचगणी महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या उडतरे गावामधील रस्त्याची दुरावस्था झाली असल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रवासी आणि पर्यटक देखील कमालीचा नाराजी व्यक्त करतोय. या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला असूनही रस्ता का होत नाही असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. शिवाय या गावामध्ये अनेक लोकप्रतिनिधी मतदानाच्या वेळेला येतात, मात्र मतदान झाल्यानंतर फिरकत देखील नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय उडतरे ग्रामस्थांनी घेतला आहे. 2 वर्षाला हा रस्ता रखडलेला आहे. आमचे लोकप्रतिनिधी जे आहेत 10 वर्ष झालं ते आमदारकी आहेत. लोकप्रतिनिधी मी काय डायरेक्ट बोलू शकत नाही. 10 वर्ष लागतात, त्यांची 3री ट्रीम आहे. पण उत्तरवर त्यांच्या वडिलांनी एवढं प्रेम केलं, पण ते एकदाच येते, परतही जाते, परत येतच नाही. आणि मग गावात काय चाललंय काय नाही हे काय आम्ही जरी बोललो किंवा त्यांच्या कानावर गेलं ते दुर्लक्षच करते. आता ह्या रस्त्यानं पाचगणी महाबळेश्वर कुडा हायस्कूलपासून तो जो रस्ता झाला डायरेक्ट पाचगणी महाबळेश्वरचा तो रस्ता बघा आणि हायवेपासून हायस्कूलपर्यंतचा रस्ता बघा. या रस्त्याचं काम सुद्धा डिस्प्यूट झालेलं आहे. पाहिजे असं काम झालेलं नाही. काय मागणी? हां, तर आता या रस्त्याने वयस्कर माणसं आहेत, वयस्कर स्त्री आहेत, त्या रानामाळाच्या शेतामध्ये जाणाऱ्या हायस्कूलची मुलं आहेत, गुरबाड, खडकी, कळंब. नाशिकच्या नांदगाव तालुक्यामधील मांडवड येथील शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी गावामधील हनुमान मंदिराजवळ आमरण उपोषण सुरू केलंय. सन 2023-2024 खरीप पीक विमा भरून देखील कोणत्याही शेतकऱ्यास पीक विमा मिळाला नसल्यामुळे मांडवड येथील शेतकऱ्यांनी नांदगाव तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा अशी मागणी या निवेदनामध्ये केली होती. मात्र प्रशासनाने आजपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. आम्ही मांडवडचे शेतकरी आहे. आम्ही पीक विमा भरला, पण 8-9 महिने झाले तसा आम्हाला पीक विमा हा येळो मिळायला पाहिजे होता, तो मिळाला नाही. तर आम्ही वेळोवेळी कंपन्यांना फोन केले, कृषी अधिकाऱ्यांना फोन केले, विमा कंपनीच्या साहेबांशी कॉन्टॅक्ट साधलं. आम्हाला पीक विम्यासाठी मुद्दाम वंचित करू राहिले, आमच्यावर अन्याय करू राहिले. आम्ही निवेदन देऊन 15 दिवस झाले, आमची आजपोत चौकशी केली नाही. आमचा यांच्यावरून भरोसा उठला. शेवट आम्हाला उपोषण करायला यांनी भाग पाडलं. तर हा आमच्यावर मोठा अन्याय, गावावर अन्याय, तालुक्यावर अन्याय आहे. आमच्या शेजारी 50 फुटावर विमा मिळतो आणि आम्हाला विमा मिळत नाही. तर हा शासनाने मोठं दखल घेऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावा. बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद तालुक्यात गायी तसेच गोवंशांनी भरलेला ट्रक पकडून गोवंशांची सुटका करण्यात आली. मध्य प्रदेशातून आलेल्या या ट्रकने वनविभागाचे बॅरिकेड्स तोडून निमखेडीकडे प्रवेश केला. पुढे पोलीस तपासणी नाका तोडून हा ट्रक जळगाव जामोदकडे भरधाव वेगाने निघाला. त्यावेळेला वनविभागाचे कर्मचारी गजानन कुटे आणि त्यांचे सहकारी तथा पोलिसांनी पाठलाग करत जळगाव शहरामधील बस स्टँडजवळ हा ट्रक पकडून त्याची पाहणी केली असता ट्रकमध्ये मागच्या बाजूला बटाट्यांनी भरलेले पोते आढळून आले. ते बाहेर काढल्यानंतर आतमध्ये गायी आणि गोवंश निर्जनपणे बांधून आणि कोंबून भरलेल्या होत्या. यावेळेला ट्रक ड्रायव्हरने पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून
गो तस्करांवर विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केले गेले. साधारण आज रोजी 8:15 वाजता सुमारास आम्हाला RFO काळे साहेबांचा फोन आला की असेच एक वरणाची आम्ही गाडी त्यांनी आपल्या फॉरेस्टचं जो बॅरिकेड आहे त्याला धक्का मारून ते पुढे पळून आलेले आहेत आणि ती गाडी आम्ही अडवून फॉरेस्ट ऑफिसला आणलेली आहे. तर आम्ही ताबडतोब माझी टीम पाठवली इथे आणि लोकांनी पण मदत केली आम्हाला. आणि जेव्हा आम्ही ती गाडीचं ओपन करून बघितलं तेव्हा मागच्या बाजूला पोत्यांमध्ये बटाटे भरलेले होते आणि आतमध्ये बघितलं आपण त्याच्यामध्ये आपल्याला जनावर दिसून आले, बैल आणि गाय वगैरे दिसून आले. ते आपण मग लगेच हे करून गोरक्षणला आणलं. गोरक्षणला आणून आपण त्यांना स्थानिक मुलांच्या मदतीने आपण त्यांना ते गाडी वगैरे ओपन केली आणि त्याचप्रमाणे आपण डॉक्टरांना पाचारण केलं, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केलं आणि मुलांनी वगैरे सर्वांनी मदत करून ते पूर्ण पोते वगैरे काढून त्यानंतर त्यातली जी जनावरं होती ती बाहेर काढून त्यांच्यावर योग्य ते ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपण बहुतांश जनावरांचे प्राण वाचवण्यामध्ये आपल्या डॉक्टरांच्या मदतीने यशस्वी झालो होतो. अमरावतीहून नागपूरकडे जाणाऱ्या मिनी ट्रॅव्हलरवरती अज्ञात चारचाकी वाहनामधून आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. या घटनेमध्ये चालकासह 3 जण जखमी झाले. शेगाव गजानन महाराजांचे दर्शन घेऊन रात्री 10 वाजण्याच्या सुमारास नागपूरची मिनी ट्रॅव्हलर नागपूरकडे परतत होती. प्रवासी टोल नाक्यावर पोहोचताच चालकाच्या लक्षात आलं की एक चारचाकी सतत त्यांचा पाठलाग करते. दरम्यान दरोडेखोरांनी चालकावर बंदुकीतून गोळीबार केला. त्यात चालकाच्या हाताला गोळी लागली, पण तरीही चालकाने गाडी न थांबवता तिवसा पोलीस स्टेशनमध्ये ती गाडी नेली. सदर घटनेमधील जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोमनाथपूर येथील 16 एकर गायरान जमिनीवरती गोरगरीब आणि भटक्या विमुक्तांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत रमाई घरकुल योजनेमधून घरे द्या अशी मागणी बहुजन विकास अभियानाने महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री नामदार संजय बनसोडे यांच्याकडे केलेली आहे. गावालगत शिल्लक असणाऱ्या गायरान जमिनीवरती भूमाफिया अवैध कब्जा करू शकतात. त्यामुळे दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी समाजामधील गरजवंतांना तात्काळ निधी देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे दिली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित आबा पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवरती खेळ मांडियाला या कार्यक्रमाचं काल पंढरपुरात आयोजित करण्यात आलं होतं. यावेळेला आदेश बांदेकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमात तब्बल 15,000 महिलांनी सहभाग घेतला होता. गप्पा गोष्टी मनोरंजन यांच्यासह महिलांच्या कौशल्याला या कार्यक्रमामधून वाव मिळाला, तर शेकडो भगिनींनी यात प्रत्यक्ष सहभाग घेत बक्षीस देखील जिंकलं आहे. पुण्यामधील पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ आणि पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सासवड येथे घेण्यात आलेल्या पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये वडकी येथील अमित गायकवाड हा पुरंदर केसरीचा मानकरी ठरलाय. पिसर्वे येथील प्रसाद जगदाळे हा उपविजेता ठरला आहे. माजी आमदार सहकार महर्षी चंदूकाका जगताप यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 10 आणि 11 मार्च रोजी ही कुस्ती स्पर्धा सासवडमध्ये घेण्यात आली होती. अंतिम सामन्यामध्ये पुरंदर तालुक्यामधील पिसर्वे येथील प्रसाद जगदाळे आणि वडकी येथील अमित गायकवाड यांच्यामध्ये लढत झाली. पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते या दोघांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केलं गेलं. वेळ झाली आता टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.